श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आंतरराष्ट्रीय योग दिनी जिल्ह्यात भक्तियोगाचा विश्वविक्रम, सांगली जिल्हा भूमी अभिलेख विभागाचा राज्यात प्रथम क्रमांक आणि जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. 21 जूनला जागतिक संगीत दिनही असतो. त्याच दिवशी योगिनी स्मार्त एकादशी देखील होती. याचा औचित्य साधून सांगली जिल्हा परिषद, विश्वयोग दर्शन केंद्र आणि चितळे डेअरी यांनी वारकरी तळावर भक्ती योग हा अनोखा उपक्रम आयोजित केला होता. जिल्ह्यातील 5 लाखांहून जास्त नागरिकांनी यात सहभाग घेत भक्तियोगाचा विश्वविक्रम केला. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथं मुख्य केंद्राच्या माध्यमातून आणि त्याचवेळी जिल्ह्यातील विविध शाळा, योगाभ्यास केंद्रातील विद्यार्थी आणि योग साधकांनी आभासी माध्यमातून एकाच वेळी एकाच तालावर योगासनं केली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. या भक्तियोग उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेमध्ये सांगली जिल्ह्यानं विविध विभागात चांगली कामगिरी केली आहे. सांगली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयानं सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत राज्यात भूमी अभिलेख विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्य शासनानं दिलेल्या 7 कलमी कार्यक्रमाप्रमाणे कार्यालयीन सोयी सुविधांबरोबरच प्रशासकीय कामकाजामध्येही सांगली जिल्ह्यानं उल्लेखनीय काम केलं आहे. शासनानं सूचित केलेल्या 10 मुद्द्यांच्या अनुषंगानं ही कामगिरी केल्याचं भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक सुरेखा सेठिया यांनी सांगितलं. भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावरील सर्व माहिती अद्ययावत करून जनतेच्या सोयीसाठी ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसंच स्वामित्व योजनेअंतर्गत 396 गावांमधील 1,32,118 मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या असल्याचं सुरेखा सेठिया यांनी सांगितलं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षाला जिल्ह्यात 16 जून रोजी उत्साहात प्रारंभ झाला. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 7 मध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. शाळेतील मुलांना वह्या, पुस्तकं, दप्तरं आणि खाऊ वाटप केलं. ज्या मुलाची आई सर्वात चांगली गोष्ट सांगेल तिला 5,000 रुपये बक्षीस दिलं जाणार असून ही स्पर्धा श्रावण महिन्यात घेतली जाणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं. पाटील यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. सांगली जिल्ह्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आणि राज्य सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या अंतर्गत 26 जून रोजी सांगलीतील एसटी स्थानकाजवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी अभिवादन केलं. सामाजिक न्याय दिन अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीनं समाज कल्याण विभागाच्या वतीनं सांगली बस स्थानक ते स्टेशन चौकापर्यंत समता दिंडी काढण्यात आली. तसंच संविधानाचं वाचन करण्यात आलं. यावेळी चित्ररथही प्रदर्शित करण्यात आला होता. समता दिंडीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर आणि जीवन कार्यावर आधारित व्याख्यान आणि पोवाड्याचं सादरीकरणही उत्साहात झालं. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी.